मजा येईल या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच. चला घाई करा. 7 मॅच झाल्यात, 8 मॅच बाकी आहेत. 5:15 वाजलेले आहेत. चार ओव्हरची मॅच आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कर 11 12th मॅन यस आलेले आहेत. पहिला बॉल मॅच ऑन. निखिल जाधव साठी पहिला बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर सर्वच प्रेक्षकांनी आपले हात डोक्यावर घेतलेत. नशिबाने साथ दिली असं म्हणत असतील टीम ओमकार 11 गिरगावचे सपोर्टर्स आणि म्हणत असतील गणराज 11चे सपोर्टर्स ही कॅच सोडली की मॅच सोडली. कारण निखिल जाधवची मोठी विकेट, मोठा मासा गळ्याला लागला होता. झेल सुटलाय. सचिन कनोजिया डावखुरा गोलंदाज, हा कर्णधार. बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील अजिंक्यने केली होती. तो अजिंक्य आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला. फटका खेळलाय. ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 2 या आकड्यावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये संतोष बाजी पवार साहेब, शिवसेना पाटण तालुका समन्वयक, आणि त्याचबरोबरने शंभूराज देसाई साहेब, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री यांचे अगदी जवळचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. विनयजी भोसले साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या मानाच्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती या ठिकाणी साहेब लाभली आणि या स्पर्धेची शोभा वाढताना पाहायला मिळाली आहे. आणि आज या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगमध्ये आपलं झालेलं आगमन एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी मायेची उबदार शाल देखील आपल्याला दिली जाते. हा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण HPL ला उपस्थित राहिलात. धन्यवाद. पाटण तालुका म्हटलं तर शंभूराज देसाई साहेब खूप चांगलं काम सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्याचं काम साहेबांवर देण्यात आलं आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने काम साहेबांचे होत आहे. आपलं आगमन, आपलं स्वागत. निखिल जाधव समोर. लो फुल टॉस, फुल टोल वसूल. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. निखिल जाधवचा सुटलेला झेलचं रूपांतर झालंय षटकारामध्ये. डीजे डीजे मास्टर देखील आपल्या संगीताने मात्र मंत्रमुग्ध करतायत. थँक्यू डीजे मास्टर. नेक्स्ट बॉल. हा वाईट बॉल असेल. यस, इट्स वाईट बॉल, आणि अतिरिक्त धाव आली. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती 9. माझ्या समवेत गुणलेखक म्हणून रवींद्रजी पाटील आमच्या समवेत जुडलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं. पुढचा बॉल, सचिनचा पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग विथ द कार्पेट. फटका. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धावफलकावरती 10. टेनिस क्रिकेट भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन, दिवस रात्र हा क्रिकेटचा महासंग्राम याच मैदानामध्ये आज आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ आता आपण पाहिलं तर समाप्त झाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 10. 10 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम 10 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 2. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. स्वतः केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये काय खेळ केला या खेळाडूने.
हे मैदान गाजवलं याच खेळाडूने, अर्धशतक झळकावलं याच मैदानामध्ये, याच खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतील पहिलं. अगदी प्रोलिंग स्पोर्ट्स देखील खूप सारी मेहनत घेते, तब्बल 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेतात. विपुलदादा पंडुलकर, सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांना विनंती असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला जाऊन यूट्यूबवर सर्च करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण येत्या काही काळामध्येच आपल्याला या संपूर्ण टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना मिळता येईल. कारण याच चॅनेलवरती मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. केतन मात्रे ओव्हर नंबर 2, पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय निखिल जाधवला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजिंक्यला. केतन मात्रे, पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याने बॉलला अडवलंय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. 11 ऑन बोर्ड. ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांना. अगदी साखळी पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाते. केतन मात्रे, आशिष मेहरुल, ओमकार देसाई. सकाळच्या सत्रामध्ये थॉमस डायसला देखील आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून. पुढचा बॉल फटका खेळलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे, धावतोय, पळतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावत पोहोचला बॉल पर्यंत, त्याने बॉलला अडवलं जरूर आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 13 ऑन बोर्ड. अजिंक्य आणि त्याच्या समवेत निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय मैदानामध्ये आहे आणि एका बाजूला वाकळणचा वंडर बॉय. फटका खेळला यावेळेला ऑन साइडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजिंक्यचा, तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 14 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. केतन म्हात्रे इन ऍक्शन आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी तो आलाय. चर्चा होती गेला यावेळेला काय बॉल हाताळलाय, प्रचंड वेग. निखिल जाधवला थांबवून ठेवलंय, रोखून ठेवलंय या गोलंदाजाने. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 14 धावा धाव फलकावरती झालेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय, रंगतदार अवस्थेमध्ये आहे ही स्पर्धा. अमितजी लोटलीकर साहेबांचं हे भव्य दिव्य आयोजन, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय, ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15. पहा निखिल जाधव, हे खेळावं लागेल, असे फटके खेळावे लागतील. कारण केतन समोर आपण पाहिलं तर थोडी घाई न करता मात्र मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. हाच कानमंत्र दिला असेल निखिल जाधवने अजिंक्यला, ते सांगितलं असेल. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा फटका फसलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 16 म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धाव फलकावरती झाल्या. डीजे जोर क्रमांक 3 विशाल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजिंक्यला, नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय मैदानामध्ये आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 16. उर्वरित 18 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? मॅच उर्वरित आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कारण हा सामना 4-4 षटकांचा खेळला जातोय. विनर विनर दोन्ही संघ पहिले सामने खेळत असताना जिंकलेत. फटका खेळला यावेळेला, लो फुल टॉस पिक करण्याचा प्रयत्न, पिक केलाय जरूर आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. बेटर अजिंक्यने चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. पुढचा बॉल, यावेळेला हा बॉल देखील निघून जाईल आउट ऑफ द पार्क. आला आणखीन एक धमाकेदार सिक्सर.
आणि हे 2 षटकार आलेत. आता केतन मात्रे कान मंत्र देतोय गोलंदाजाला. धावा झाल्या धाव फलकावरती तब्बल 28 ऑन बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच RR स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे अनिरुद्ध 11. ओहो, यावेळेला यष्टी रक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल अडवल्या देखील. आता मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाने केलंय, कारण 2 षटकार आल्यानंतर मात्र हा डॉट बॉल येतोय. नेक्स्ट मॅच टीम RR स्पोर्ट्स विरुद्ध अनिरुद्ध 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आपण यायचंय, कारण चालू असलेल्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विशाल. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत याच अजिंक्यने, याच विशालला, आणि तिसरा बॉल मात्र निर्धाव हाताळला या गोलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. केतन धावतोय, पळतोय, तो बनेल दर्शक. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आता आलाय आणखीन एक चौकार. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला अजिंक्यच्या बॅट मधून. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय आणि विकेट आली आहे. अजिंक्य आउट. .32 32 धावा धाव फलकावरती झाल्या. 32 ऑन बोर्ड. 2 षटकार 1 चौकार आणि मोठी विकेट पटकावली या गोलंदाजाने. धावा जरूर खर्च केल्या, पण तरी काम केलं. ज्या फलंदाजाने फटके ठोकले त्याच फलंदाजाची विकेट या गोलंदाजाने पटकावली आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. तरुण बिस्टा, एक मोठं नाव, बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. ओमकार 11 गिरगाव त्यांच्या विरुद्ध गणराज 11 खेतवाडी, असा हा मोठा सामना मैदानामध्ये रंगतोय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. तरुण ओहो, यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. डीजे सैफ आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 33 धावा धाव फलकावरती. 33 ऑन बोर्ड. 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील? समोर जर आपण पाहिलं तर तरुण आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय निखिल जाधव. पहिला बॉल अकुट टप्प्याचा होता. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. तरुण बिस्ट बॅटिंग साठी येत असताना शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. हे शेवटचं षटक पहिल्या डावातील. मॅच चांगली रंगेल. हो, यावेळेला देखील चांगला बॉल. यष्टीरक्षक स्वतः केतन चूक करणार नाहीये कोणत्याही प्रकारची. आणि आता विकेट आली आहे. फलंदाज जर आपण पाहिलं तर तरुण मात्र माघारी परतील. विकेट डीजे.
निखिल बापट नवीन बॅटर. दोन निखिल मैदानामध्ये आहेत. यावेळेला पंचांकडे अपील. यस, अपील उचलून धरली आहे. अपील उचलून धरली आहे. आणि आता पाहायचंय पंचांकडे. डीजे 2 मिनिटं मी सांगितल्यावर वाजवा प्लीज. संदीप पवार आहेत नवीन बॅटर. संदीप पवार आहेत नवीन बॅटर, जे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची तुम्हाला सगळ्यांना उत्कंठा होती ती स्पर्धा रंगते मैदानामध्ये. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 चा मानकरी कोण होणार त्याकडे देखील सगळ्यांच्याच नजरा लागलेत. विजय केनी आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अवी परब असे 2 मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर आहेत. पंच आपण आपला निर्णय कळवा विनंती असेल. निखिल आपण पाहिलं तर या ठिकाणी माघारी परतलेत. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपातली ही विकेट आली. आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मयांक शर्मा आलेत बॅटिंगसाठी. हा नवीन फलंदाज आहे. विकेट घेतली आहे फलंदाजाची, मोठी विकेट गोलंदाजाने पटकावली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सैफ. आणि तोच सैफ छाप सोडतो या मॅच मध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 33. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी मयांक शर्मा. बॅटिंगसाठी येत असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मयांकला. सैफने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. विकेट पटकावले निखिल जाधवची. सैफचा पुढचा बॉल, गॅप मधून बॉल निघून जाईल का पाहायचंय. अलॉंग विथ द कार्पेट क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय बॉल रोखण्याचा. आणि तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय हा चौकार. डीजे ऑन बोर्ड. पहिल्या डावाचा खेळ. 37 धावा धाव फलकावरती झाल्या. 37. क्रिकेटचा महासंग्राम. सफल झाले आहेत. फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा आता पूर्ण जरूर केल्यात, पण तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करत असताना मात्र विकेट गमावली आहे. आणि फलंदाज माघारी देखील परतलेत. विकेट डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना तरुण जाधव. फटका खेळला यावेळेला. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो केलाय डेंजर एंडला आणि विकेट देखील आली आहे.
म्हणजेच एक धाव जरूर मिळेल. ओव्हर नंबर 4 चा खेळ म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीम ओमकार 11. धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती 40. उर्वरित 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस साठी या दोन्ही कर्णधार विनंती असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. शिवसेना समन्वयक पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस केला जाणार आहे. अजिंक्य बेलुसे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सौरभ रुके. HPL यस टॉस जिंकलाय अजिंक्यांनी. अजिंक्य टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल, काय वाटते, काय चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये ज्या या मॅच मध्ये टाळाव्या लागतील? ॲक्च्युली पहिली मॅच ही माझ्यामुळेच हरले, कारण मी शेवटची ओव्हर टाकली, तिथे 30 रन दिले, 32 रन, आणि मॅच खूपच लांब गेली. त्यामुळे पहिल्या मॅचला तीच एक चूक झाली आणि अजून थोड्या छोट्या मोठ्या चुका झाल्या, तर ह्या मॅचला आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि टॉस जिंकलो पहिला क्षेत्ररक्षण करेन. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा सौरभ रुके. आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा जे यूट्यूबला कदाचित पहिल्यांदा पाहत असतील, माझ्याबरोबर ते खेळाडू आहेत ज्यांनी SP11 या बलाढ्य संघांमध्ये महाराष्ट्रभर ओपनिंग केली आणि त्याचबरोबरने भारतातील पहिली वहिली टेनिस बॉल क्रिकेटची अकॅडमी कुणी काढली असेल त्यांचं नाव सौरभ रुके, ते माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत. सौरभ, काय रणनीतीने आता उतराल? पहिला सामना तर पराभूत, आता इथून पुढे तुमच्यासाठी स्पर्धा नॉकआउट आहे. हो सर, माहिती आहे. टॉस खूप इम्पॉर्टंट होता, आम्हाला पण चेस करायचं होतं, पण ठीक आहे. आता पहिल्या मॅचला खूप म्हणजे बॉलिंग जरा खराब झाली आणि लास्ट बॉल माझा पण मी स्ट्राईक घ्यायला पाहिजे होती, ती एक माझ्याकडनं चूक झाली. प्रयत्न करीन की मी मॅच संपवीन ही. यस, दोन्ही टीमला RR आणि अनिरुद्ध, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. HPL मध्ये कुठेही जाऊ नका, प्रो लिंक वर पाहत राहा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. गणराज 11 खेतवाडी आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 गिरगाव. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 बॉल 41 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण, आणि ही मॅच कोण जिंकणार ते पाहावं लागेल. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन आमच्या समवेत प्रेक्षक जुळले, त्या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय दोन सलामीवीर फलंदाज. एका बाजूला जर आपण पाहिलं तर वाकड्यांचा वंडर बॉय बादशाह केतन वामन म्हात्रे आणि त्याच्या समवेत फलंदाजीसाठी डावखुरा फलंदाज बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन कनोजिया, दोन सलामीवीर फलंदाज बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळालेत. सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूवर आहेत. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी अर्धशतक याच खेळाडूने झळकावलं. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांची ही गर्दी. या सगळ्याच प्रेक्षकांचं हार्दिक 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 स्वागत. HPL 2025 सीझन 1 मध्ये 24 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. सामना कोणता संघ जिंकणार, पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार, येणारे 24 चेंडू तुम्हा सगळ्यांनाच हे कळवेल. आता 24 बॉल मध्ये आता करायचे आहेत 41. क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजीसाठी बॉलर आहे ओव्हर नंबर 1. पहिलं ओव्हर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मयांक शर्माला आमंत्रित केलं जाईल. आणि आता हा पहिला बॉल पॉवर प्ले. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज. केतन वामन म्हात्रे नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय.
मॅन फ्रॉम वाकळण डोंबिवली हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 6 4 व्हीलर कार, 37 मोटरसायकल बाईक त्याने आपल्या आतापर्यंतच्या टेनिस क्रिकेट विश्वाच्या कारकिर्दीमध्ये जिंकल्यात. पहिलाच बॉल फटका खेळलाय, गॅप शोधून काढलाय, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले, सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. डीजे मॅच मध्ये देखील तेच काम, या मॅच मध्ये देखील तेच काम. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. स्लोअर वन, समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, वन बाउन्स. हा बॉल देखील फरार 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 फरार, आलाय चौकार. डीजे मॅच मध्ये देखील तेच काम, या मॅच मध्ये देखील तेच काम. मागील मॅच मध्ये 2 बॉलवरती 2 लगातारचे चौकार, या मॅच मध्ये देखील 2 बॉलवर 2 लगातारचे चौकार ठोकलेत. नाव आहे केतन वामन म्हात्रे. नावाचा डंका आज मात्र आपण पाहतोय या इस्लाम जिमखान्यामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, बॉलच्या खाली फिल्डर सोडलीये, कॅच सोडलीये. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. आता कॅच सुटलाय, केतन म्हात्रेचा झेल आता सुटलाय. काय होणार आता, सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. प्रयत्न चांगला केला होता, क्षेत्ररक्षकाने बॉल पर्यंत जरूर पोहोचला, थोडासा उघड असा झेल त्याच्या हातातून निसटला. आता केतनला जीवदान मिळालंय. धावा झाल्या धाव फलकावरती 9 ऑन बोर्ड. तिसरा चौकार मारण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला, जीवदान त्याला मिळालं. आता स्ट्रायकिंग वरती आलाय, आपण पाहतोय सचिन कनोजिया, डावखुरा फलंदाज, कर्णधार, कॅप्टन या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला उलट्या बॅटने फटका, हा फटका फसलाय, बरोबर झेल पकडलाय, विकेट आली आहे मोठी. फलंदाज सचिन आउट. डीजे फ्लड लाईट्स देखील ऑन होतील आणि अगदी विद्युत प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अनिकेत पटेल बॅटिंगसाठी येतोय. हा नवीन बॅटर सचिन कनोजियाची मोठी विकेट गोलंदाजाने पटकावली आणि तदनंतर मात्र हा नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज अनिकेत पटेल बॅटिंगसाठी येतोय. 41 धावांचा पाठलाग, धावा झाल्या धाव फलकावरती 9. सामना कोणता संघ जिंकणार? तरुण यस्त्यांच्या मागे आपण पाहतोय व्यूवर रचना आखतो या फलंदाजाच्या समोर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मयांक. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. निखिल जाधव कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी अजून 31 धावा करायच्या आहेत. उलट्या बॅटने फटका, हो क्या बात है. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय क्षेत्ररक्षण केले पहा, अगदी 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. टाळ्या तर वाजल्यात जरूर. पहिल्या ओव्हरचा खेळ आता जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि धावा झाल्या धाव फलकावरती 11. डीजे
भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन, माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा HPL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. आणि आता स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत जिंकण्यासाठी तब्बल 30 धावा. 18 बॉल 30 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. स्लोअर वन, बॉल गेलाय, बॉल अरबी समुद्रात गेलाय का असं वाटतंय. आणि या बॉल फरार, आलाय षटकार केतन म्हात्रे. डीजे ऑन. मध्ये आलाय डीजे मास्टरच्या माध्यमातून केतन म्हात्रेचं गाणं वाजतंय डीजे वर. हा आलाय षटकार केतनच्या बॅट मधून. धावा झाल्या धावफलकावरती 17 ऑन बोर्ड. स्लोअर वन पिक केलाय, समोर उडवलाय, बॉल देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. हा बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय हा वन बाउंड चौकार. डीजे आलाय वाकड्यांचा वाघ. केतन म्हात्रे लावतोय आग. हा केतन म्हात्रे आहे, हा वाकड्यांचा वाघ आहे, हा वाकड्यांचा बादशाह आहे, हा बायकर मॅन आहे, हा कार मॅन आहे. केतन वामन म्हात्रे. एक सिक्सर आणि एक चौकार आतापर्यंत केतनच्या बॅट मधून. स्लोअर वन, उलट्या बॅटने फटका खेळायचा. पंचांकडे लाऊड अपील, अपील उचलून धरलीये. आता मॅच ऑन. केतन म्हात्रेची विकेट. डीजे ऑन. रमीजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी गंधराज 11 त्याचप्रमाणे बापदेव 11 यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. आकाश पाटील बॅटिंगसाठी. केतन म्हात्रेची मोठी विकेट पटकावली गोलंदाजाने. एक षटकार एक चौकार आल्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे केतन म्हात्रेची. धावा झाल्या धावफलकावरती 21. आकाश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पंधरा चेंडूंमध्ये आता करायचे आहेत 20 धावा. होतील का पूर्ण पाहायचंय, कारण केतन म्हात्रेची विकेट आली आहे. जी विकेट गरजेची होती ती विकेट गोलंदाजाने मिळवून दिली. नवीन फलंदाज आकाश पाटील. आकाश आणि बॉल देखील आकाशात. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आकाशच्या बॅट मधून आलाय षटकार. डीजे आकाश पाटील आला आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार देखील आलाय. धावा झाल्या धावफलकावरती 27-27. मॅचचं समीकरण. उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता करायचे 14 धावा. 14 मध्ये 14 ची गरज. उलट्या बॅटने फटका हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. झेल पकडला. विकेट आली. आकाश पाटील आउट. डीजे
काय मॅच रंगतीये. केतन म्हात्रेची विकेट, तदनंतर आकाश पाटील मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आणि त्याची देखील विकेट. आता मॅच ऑन झाली आहे. 13 मध्ये आता करायच्या आहेत 14 धावा. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना सैफ. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतील पाहायचंय. 13 बॉल मध्ये आता 14ची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तरुण जाधवला 2 षटकार 1 चौकार आले जरूर, पण 2 मोठ्या विकेट याच गोलंदाजाने पटकवले. ती विशेष बाब राहिली आहे या षटकामध्ये. सैफ नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला. सैफ आली आहेत. बॉल आपण पाहिलं तर सोडून दिलाय. सैफ यांनी वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावा आली आहे. मॅचचं समीकरण आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे आहेत 13 धावा. स्लोअर वन बॉल होता, त्याला ढकलल्या हलक्या हाताने. 1 धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावरती 29. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावांची. बारा बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 12 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. धावा झाल्या धाव फलकावरती 29. धन्यवाद डीजे. 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तरुण बिस्ट. गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील चमत्कार याच ओव्हरमध्ये होऊ शकतो, कारण हाच तरुण कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळालाय. 12 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर सैफ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर आहे अनिकेत पटेल. चला वेळेवर लक्ष द्या विनंती असेल, कारण बरोबर जर आपण पाहिलं तर 5:40 पहिला बॉल हाताळला गेलाय. पहिला बॉल फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक आहे. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. सैफच्या बॅट मधून आलाय दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार, दिमागदार HBL षटकार. डीजे काय फटका खेळला. अफलातून स्ट्रोक आहे. क्रॅकिंग ड्राईव्ह, अक्षरशः उडवला बॉल. एका पायावर उभं राहून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे या सैफने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव घेतली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचले धाव फलकावरती 36. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 37 धावा धाव फलकावरती झालेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये करायचे आहेत 4 धावा. लास्ट 9 बॉल 4 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. नो बॉल पंच घोषित करतायत. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल देखील झाले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात, म्हणजेच एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आता सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. ओके, 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा पहा
पाहत राहा, बॉल निघून गेलाय आणि आता मात्र हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला देखील आहे टीम गणराज 11 खेतवाडी या संघाने. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हळ्ळक टीम, ओंकार 11 गिरगाव. करत असताना 7 धावा खर्च केल्या, विकेट पटकावली आणि बॅटिंग करत असताना वैयक्तिक जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा केल्यात आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. सेफ ठरलेत मॅन ऑफ द मॅच. सैफ या, आपण यायचंय त्वरितच या व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सैफ आपण यायचंय कारण वेळेचं देखील बंधन आहे आणि नेक्स्ट मॅच त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्या विनंती असेल. हा चला मॅच सुरू करायची आहे. पंच मैदानाचा ताबा घ्या प्लीज.